हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज घेऊन आले तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी. आता हे जे दूध होतं हे उरलंय. मग आता ह्या दुधाचं करायचं काय? ॲक्चुअली उन्हाळा आहे आणि त्यामुळे मग चहा वगैरे कोणी घरी घेत नाही. आणि अद्वैतचं पण आता दूध बंद झालेलं आहे. त्यामुळे मग दूध सहसा येतच नाही घरी. कधीतरी फारच आपल्याला इच्छा झाली चहाची वगैरे तरच येतं पॅकेट. मग त्यातही असं होतं, की मग आता हे उरलेलं दूध याचं करायचं काय? तर आता उन्हाळा असल्यामुळं थंडाई करणं याचं बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही त्याचं आईस्क्रीम वगैरे करू शकता किंवा मग फ्रूट कस्टर्ड करू शकता. हेल्दी ऑप्शन आहे हा. चला तर मग आता हे जे उरलेलं दूध होतं ते मी गॅसवर ठेवलंय गरम करण्यासाठी. जोपर्यंत आपलं दूध बॉईल होतंय, तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर काढून घेऊयात. आता मला हवी तेवढी कस्टर्ड पावडर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून ठेवते आहे. आता फ्रूट कस्टर्ड बनवत असताना याच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचा इसेन्स टाकला जातो जास्त करून. तुम्ही तुमच्या चॉईसचा टाकू शकता. बट बेस्ट वे इसेन्स टाकण्यापेक्षा आपण काय करूयात, घरात ऑलरेडी आपल्याकडे केसर आहे, तर आपण मग केशरच टाकूयात. तर ते अजून कलर पण छान येईल आणि टेस्ट पण छान लागेल. ज्यावेळेस तुम्ही कस्टर्ड पावडर यूज करता, तर ते तुमच्या दुधाला थोडंसं घट्ट करण्याचं काम करतं आणि फ्लेवर तर देतच. तर त्यामध्ये आपण व्हॅनिला वगैरे काही ॲड करण्यापेक्षा जे आपले नॅचरल घरगुती पदार्थ आहे, जे तुम्हाला टेस्ट देईल, जसं की केसर झालं, त्यानंतरनं छोटी विलायची झालं, या पद्धतीने तुम्ही त्याला तुमच्या चॉईसनुसार टेस्ट देऊ शकता. तर माझ्याकडे केसर होतं, तर ते मी ॲड केलं त्यामध्ये. आता हे थोडा वेळ आपण असंच ठेवूयात मिक्सर, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आणि केशरचा कलर पण त्यातून पडेल. आणि जसं-जसं दूध गरम होत चाललं, त्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. आता ही साखर पण या दुधामध्ये छान विरघळून जाईल. जसं-जसं दूध उकळेल, त्याला उकळी येईल, तर त्यामध्ये साखर पण छान पद्धतीने मेल्ट होईल आणि एकदा का उकळी आली, की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये जे आपण मिक्स करून ठेवलेली कस्टर्ड पावडर आहे, तर ती आपण यामध्ये टाकणार आहोत. चला तर आता वाट बघूयात ह्या दुधाला उकळी येण्याची. आता गरमीचे दिवस आहेत आणि ऑलरेडी बाहेर इतका उन्हाळा वाढलेला आहे. तर या स्टेजला आपण घरगुती पद्धतीने हे जर फ्रूट कस्टर्ड बनवलं, तर त्यामध्ये बरेचसे फ्रुट्स पण जातात आणि दूध जातं. या व्यतिरिक्त घरी बनलेला पदार्थ आहे, हेल्दी आहे आणि छान थंडावा देणारा पदार्थ आहे आपल्या स्टमकला. तर या पद्धतीने घरी एकदा नक्की बनवून बघा. ईझी रेसिपी आहे. खूप जास्त वेळही लागत नाही करायला. आणि झटकीपट होऊन जाते आणि ऑलरेडी फ्रुट्स 1-2 प्रकारचे तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते फ्रुट्स तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामध्ये असं काही हे नाहीये, की तुम्ही रिस्ट्रिक्शन नाहीये, की हेच फ्रूट टाकावेत. जे तुमच्या घरी अवेलेबल आहे ते 1-2 बनवू शकता. चला तर आता हे जे आपलं दूध आहे त्याला उकळी येताना आपल्याला दिसते. त्याला मी सारखं हलवते जेणेकरून ती साखर त्यामध्ये मिक्स होईल आणि जे घट्ट होत चाललंय पुन्हा एकदा आपण उकळल्यामुळं, तर त्यामुळं मी ती मलाई वगैरे साईडला करते. आता ॲक्चुअली आमच्या घरामध्ये जे साय किंवा तूप उतरतं ते दुधामध्ये, तर ते अद्वैतला आवडत नाही. त्यामुळे मी आता हे उकळल्यानंतरनं गाळून घेणार आहे. जर तुमच्या इथे घट्टसर असं खात असेल, तर तुम्ही न चाळता सुद्धा यामध्ये कस्टर्ड पावडर टाकू शकता. पण आता मी या ठिकाणी गाळून घेणार आहे. चला तर उकळलेलं दूध होतं ते आता आपण व्यवस्थितपणे चाळणीने गाळून घेऊयात. एका वेगळ्या पातेल्यामध्ये आणि हे थोडं आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. ज्यावेळेस हे थोडं नॉर्मल टेम्परेचरला येईल, पूर्ण कूल पण नाही, पण थोडंसं नॉर्मल ज्याच्यामध्ये तुम्ही आपली फिंगर टाकून चेक करू शकता. तर त्या स्टेजला आपण आपलं मिक्स केलेलं जे कस्टर्ड पावडर आहे ते यामध्ये ॲड करू शकतो. सो आता आपण थोडं हे दूध कोमट किंवा थंड होण्याची वाट पाहणार आहोत. चला तर आता हे दूध एकदा काढून झालं, याला थोडंसं आपण साईडला ठेवूया. जेव्हा हे थोडं थंड होईल, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपली कस्टर्ड पावडर आहे ते टाकूयात. चला आता थोड्या वेळानंतरनं हे दूधही थंड झालंय आणि केसरचा कलरही त्या कस्टर्ड पावडरच्या मिक्सचरमध्ये उतरलेला आहे आणि टेस्टही उतरलेली आहे. तर आता हे सगळं आपण आपल्या दुधामध्ये ॲड करूयात. मस्तपैकी दुधामध्ये ॲड केल्यानंतरनं पुन्हा एकदा चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कोणी-कोणी या स्टेजला येलो कलरचा फूड कलर सुद्धा टाकतं, पण आपण शक्यतो फूड कलर अव्हॉइड करायचे. घरीच खात असाल, ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाता, तर त्यावेळेस प्रेझेंटेशनकडे खूप जास्त असं लक्ष दिलं जातं. पण ज्यावेळी आपण घरी खाणार आहोत, तर आपण शक्यतो अव्हॉइड करायचं, की हे फूड कलर वगैरे या गोष्टी ज्या केमिकल्स आहेत, त्या आपल्या शरीरात जाता कामा नये. सो या पद्धतीने आता मी ह्यात मिक्स केले. आता बराच वेळ मी हे बाहेरच झाकण ठेवून ठेवलं आणि त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवलं. तर फ्रिजमध्ये पण जवळपास मी अर्धा तास ठेवलं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल, तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. मग जेव्हा मला ते हवं होतं फ्रूट कस्टर्ड, तर मी जेवणा अगोदर फ्रुट्स कट केले. माझ्याकडे होते ग्रेप्स, बनाना, त्यानंतर चिकू, ॲपल आणि पोमेग्रेनेट डाळिंब.
तर मग मी हे सगळं थोड्या प्रमाणामध्ये कट केलं. आता एक-एक करून आपण हे सगळे फ्रुट्स यामध्ये फक्त मिक्स करूयात. आता हे फ्रूट यामध्ये मिक्स केल्यानंतर ना ऑलरेडी आपलं जे कस्टर्डचं जे बॅटर होतं तर ते थंड झालेलं होतं. आता हे मी फ्रूट ॲड करून थोडासा वेळ जेवण वगैरे होईस्तोवर पुन्हा फ्रिजमध्ये ठेवलं, कारण आपल्याला डेझर्ट म्हणून ते खायचं होतं. तर त्यामुळे काय होईल, की हे फ्रुट्स जे आहे ना, ते थंड मिक्सचर जे आहे ना, ते ॲब्सॉर्ब करतील आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ती टेस्ट उतरेल आणि फळांची सुद्धा टेस्ट त्या मिक्सचरमध्ये उतरेल. तर त्यामुळे आपण ह्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करूयात आणि अजून थोडा वेळ हे असंच ठेवूयात, जेणेकरून त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आता याची कन्सिस्टन्सी कसं आहे, की फ्रूट कस्टर्ड तुम्ही हवं तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता. जसं की पातळ हवं असेल तुम्हाला, तर तुम्ही ते खीरसारखं पातळ ठेवू शकता किंवा रबडीसारखं घट्ट हवं असेल, तर थोडीशी कस्टर्ड पावडरची तुम्ही कन्सिस्टन्सी वाढवू शकता. अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर ना आता हे मी सर्व्ह करते आहे खाण्यासाठी. चला तर एकदम टेम्प्टिंग दिसतंय, हेल्दी आहे, सगळे फ्रुट्स आहेत, दूध आहे, केसर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय थंड झालेलं आहे आणि हे आपल्या पोटाला एक खूप छान असा थंडावा देणार आहे. कसं वाटलं फ्रूट कस्टर्ड रेसिपी मला नक्की कळवा आणि घरी नक्की ट्राय करून बघायला विसरू नका. आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला तर मंडळी, या मग फ्रूट कस्टर्ड खायला.